पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांनी भोगवटा रिक्त करावा। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या जीर्ण इमारती झालेल्या आहेत अशा अति धोकादायक C1 श्रेणीमधील इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतीमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने भोगवटा रिक्त करावा, असे आवाहन आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, असे आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तसेच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले। परंतु अशा इमारतीमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्यांची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी, असेही आयुक्त राव यांनी नमूद केले। प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट आणि तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता उर्वरित कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा। कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचे आयुक्तांनी नमूद केले। ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली आहे अशा इमारतींबाबत कमिटीकडून स्थिरता अहवाल 7 दिवसांच्या कालावधीत पाठवण्यात यावे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले।